न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। स्वर्गीय विठ्ठल चोथे पाटील यांच्या कुटुंबियांच्या भेटीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब पक्ष पाठीशी असल्याची ग्वाही। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी दिवंगत भाजपा चिटणीस स्वर्गीय विठ्ठल चोथे पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत पक्ष त्यांच्या दुःखात सहभागी असून भारतीय जनता पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली। या प्रसंगी स्वर्गीय विठ्ठल चोथे पाटील यांच्या पत्नी सौ वंदनाताई पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत पक्षाच्या उभारणीसाठी आणि विस्तारासाठी आयुष्यभर निष्ठेने कार्य करणाऱ्या स्वर्गीय विठ्ठल पाटील यांच्या कुटुंबाला भारतीय जनता पक्षाने सेवेसाठी संधी द्यावी अशी मागणी केली। तसेच त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र निखिल चोथे पाटील यांना पक्षात योग्य जबाबदारी देऊन त्यांच्या वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणाले की भारतीय जनता पक्षासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान अमूल्य आहे। स्वर्गीय विठ्ठल पाटील यांनी पक्ष संघटनेसाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील। पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। यानंतर स्वर्गीय विठ्ठल पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण अभिवादन केले। या प्रसंगी कार्यसम्राट आमदार हरिश्चंद्रजी भोये यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत, पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाशजी निकम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोषजी चोथे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंदजी झोले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय विठ्ठल पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत दिलेले योगदान आणि समाजातील त्यांची कार्यतत्परता याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले। प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची रिपोर्ट।